मौज म्हणाल तर आठवड्यातून एकदा मिळणारी चपाती. ती आहे आपली वाट बघण्याची क्षमता, धीर धरण्याची क्षमता. ते शेती हा मुख्य व्यवसाय होता, प्रतिष्ठेचा व्यवसाय होता. म्हणजे कष्ट तर सगळं करायचं, आपलं सगळं भरभरून द्यायचं, परंतु त्याच्यातून मिळणारी गोष्ट ही मात्र त्याच्या नियंत्रणात नव्हती, किंवा तिच्याबद्दलचा जो पूज्यभाव होता तो त्याच्या मनातला कधी कमी झाला नाही, त्याच्यातला व्यापारी कधी जागा झाला नाही. आणि तेवढं स्वातंत्र्य या पैशानं आपल्याला दिलेलं आहे. रविवारचं सकाळी रंगोली असेल, दुपारचं छायागीत असेल आणि संध्याकाळी असणारा मराठी चित्रपट असेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण लहानपणाच्या आणखी काही गोष्टी आठवणार आहोत. खरं तर हे आठवणं म्हणजे भूतकाळात रमून जाणं नाही, तर आजच्या आपल्या काही समस्यांची उत्तरं त्या बालपणीच्या भूतकाळामध्ये दडली आहेत का याचा शोध घेणं हा आहे. आज मला अशा काही गोष्टींची तुलना करायची आहे की ज्यामध्ये सरळ सरळ झालेला फरक आपल्याला दिसतो. आपल्या लहानपणी आपलं जेवण किंवा जेवणामध्ये असलेले पदार्थ किंवा त्या गोष्टी आजही आपण आठवू शकतो. त्यामध्ये आपले नेहमीचं जेवण म्हणजे साधी भाकरी, साधी कशाची तरी आमटी, भाजी, अशा प्रकारचं जेवण असायचं. हे जेवण घरातल्या सगळ्या माणसांसाठी एकच बनवलेलं असायचं. याच्यामध्ये कोणता पर्याय किंवा ऑप्शन आपल्याला नव्हता. जे समोर असेल ते खायचं. मौज म्हणाल तर आठवड्यातून एकदा मिळणारी चपाती. हां, बऱ्याच जणांच्या घरामध्ये एक दिवस आड चपाती बनत असेल, परंतु त्या काळामध्ये बऱ्याचदा चपाती मिळणं हा सणासारखा भाग होता. बाजारामध्ये खायचे पदार्थ म्हणाल तर त्यावेळी आठवड्यातून एक दिवस बाजार असायचा आणि घरातील कोणीतरी एक मुख्य माणूस त्या बाजारला जायचं आणि सगळा बाजार करून झाल्यावर कुठं जिलेबी किंवा थोडी भजी किंवा शेवचिवडा अशा प्रकारचे खाद्यपदार्थ संध्याकाळी त्या घरामध्ये यायचे आणि त्यातले 2-2 घास जरी खायला मिळाले तरी त्याचा आनंद खूप अवर्णनीय असायचा. म्हणजे आपण हे सगळ्यांनी घेतलेलं आहे, हे आपण सगळे जगलेलो आहोत. आपलं लहानपण यापेक्षा जास्त वेगळं गेलेलं नाही. पण तरीही मला असं वाटतं की त्या काळामध्ये खाल्लेले जे काही आपण पदार्थ होते किंवा ज्या काही गोष्टी होत्या, त्याची चव होती, त्याचा आनंद होता, तो अजूनही आपल्या जिभेवर रेंगाळतो आहे. तो अजूनही आपल्या मनामध्ये कुठंतरी साठून राहिलेला आहे. आपल्यापुढे पर्याय नव्हते, त्यामुळं जी गोष्ट आपल्याला मिळत होती ती आपल्या लक्षात येत आहे का? ती आहे आपली वाट बघण्याची क्षमता, धीर धरण्याची क्षमता. आपण त्याला संयम असंही म्हणू शकतो. ते एखादी गोष्ट पाहिजे म्हटली की ती लगेच मिळायची असं नव्हतं. त्या काळामध्ये बाजार पण एवढे सजले धजलेले नव्हते की त्याच्यामध्ये तुम्हाला जी हवी ती गोष्ट लगेच तुम्हाला मिळत असेल. आपल्याला जास्त मागावंसं असं वाटायचंच नाही, परंतु जरी काही मागू वाटलं तर ते लगेच मिळेल याची आपल्याला खात्री नसायची. आपण घरी सांगितलं एखादी गोष्ट मला खायला हवी आहे किंवा एखादी गोष्ट मला पाहिजे आहे, तर त्या काळामध्ये आपल्याला वाट ही बघायलाच लागायची. पूर्वीच्या काळामध्ये, आता पूर्वीचा काळ असं म्हणायला नको, परंतु आपले आई-वडील हे शेतामध्ये काम करत होते. शेती हा मुख्य व्यवसाय होता, प्रतिष्ठेचा व्यवसाय होता. आणि शेतामध्ये काम करणारा शेतकरी, त्याच्याकडे जर कोणता सगळ्यात मोठा गुण असेल आणि की शेतकऱ्यांचं जीवन हे समाधानी असतं. आता त्याला आपण वेगळी आर्थिक कारणं देत असतो की त्या माणसाला कसलं टेन्शन नसतं, काही नसतं, पण खरं तर त्या माणसाच्या मनामध्ये जो गुण त्या शेतीनं रोवलेला असतो, जो पेरलेला असतो, तो आपण कधी पाहिला आहे का? हा शेतकरी काय करतो? शेतामध्ये सगळी मशागत करतो, सगळी पेरणी करतो आणि पुन्हा त्याला खत पाणी किंवा जे काही आवश्यक असेल त्या सगळ्या गोष्टी करतो. पण हे सगळं केल्यावरही आपल्याला हेच मिळेल, तेच मिळेल अशी अपेक्षा धरून त्याचा काही उपयोग असतो का? कारण आता त्यानं सगळं कष्ट तर केलेलं आहे, पण ते सगळं कष्ट त्यानं
आता देवाच्या जीवावर सोडलेलं असतं. पूर्वीची शेती म्हणजे सगळी पावसाच्या जीवावर अवलंबून. मग पाऊस चांगला झाला तर शेतामध्ये सगळं धान्य अगदी मनासारखं पिकायचं. कधी पाऊस चांगला नाही झाला, पाऊस कमी पडला किंवा शेतामध्ये काही दुसऱ्या कारणामुळं अडचण आली, शेतामधील धान्य व्यवस्थित उगवलं नाही, पिकलं नाही, हे शेतकऱ्याच्या हातात होतं का? म्हणजे कष्ट तर सगळं करायचं, आपलं सगळं भरभरून द्यायचं, परंतु त्याच्यातून मिळणारी गोष्ट ही मात्र त्याच्या नियंत्रणात नव्हती. आणि त्यामुळं त्याला एक असा भरोसा होता एका शक्तीवर म्हणा किंवा कुठल्यातरी अशा गोष्टीवर, की ज्याच्यामुळं त्याला वाटायचं की मी सगळं केलेलं आहे आणि देव किंवा कुठलीतरी शक्ती जी आहे ती मला निराश करणार नाही. आणि हा त्याचा फक्त विश्वास होता. असं कधीच घडत नव्हतं की सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या घडत होत्या. कधी पीक चांगले यायचं, कधी पीक चांगले यायचं नाही. परंतु तरीही तो थोडा काळ जरी निराश झाला तरी पुन्हा नव्या उमेदीनं उठून तो शेताबद्दलची त्याची माया कधी कमी झाली नाही. शेतीला जी आपली आई मानायचा किंवा तिच्याबद्दलचा जो पूज्यभाव होता तो त्याच्या मनातला कधी कमी झाला नाही. त्याच्यातला व्यापारी कधी जागा झाला नाही की या शेतीमुळं मला एवढा फायदा झाला आहे, या शेतीमुळं मला एवढं नुकसान झालं आहे आणि आता मला ही शेती करणं बरोबर नाही, असं कधीच त्याला वाटलं नाही. थोडा काळ त्याला त्रास होत असेल, तो तक्रार करत असेल किंवा पुन्हा पुढे तो आपलं गाऱ्हाणं मांडत असेल, पण पुन्हा उन्हाळा आला, पावसाळा आला की पुन्हा त्याची शेतामध्ये तयारी ही सुरू होतच होती. आणि हा भाव किंवा हा जो संयम आहे तो त्याच्या मनामध्ये असा शेतीमध्ये किती धान्य येत आहे ह्याच्यापेक्षा तो संयम मात्र त्याच्या मनामध्ये अगदी पेरला जाऊन तो असा घट्ट रोवला जात होता, हे मात्र नक्की. आणि हा संयम आपल्या आईवडिलांकडे पाहून आपल्याही बालपणामध्ये तितकाच होता असं मलाही वाटतं. कारण आपल्या जेवणामध्ये मला पर्टिक्युलर हीच गोष्ट खायची आहे असा आग्रह मला वाटतं आपण शक्यतो केलाच नसेल. मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, परंतु बहुतांश प्रमाणामध्ये त्या मुलांनी असा आग्रह करायचा असतो. काही घरामध्ये चालत असेल, परंतु प्रत्येक घरामध्ये हे नव्हतं. जे समोर आहे ते मन लावून खायचं, शांतपणे खायचं, आपलं पोट भरायचं. ज्या आठवड्यातून एकदा जी चपाती मिळेल किंवा जे काही खायला मिळेल, गोडधोड मिळेल, ते खायचं, अगदी आनंदी होऊन खायचं. पण ती सारखं मिळावी अशी अपेक्षा करायची नाही. हे असं मात्र होतं. मग याच्यामध्ये नेमका काही बदल झाला आहे का? बदल तर झाला आहे. आता हा पूर्वीचा शेतकरी फक्त शेतावर अवलंबून होता, तसा आता आपण फक्त शेतीवर अवलंबून नाही. शेती आपण करतो, परंतु त्या शेतीबरोबर बाकीच्या गोष्टीमुळेही जी संपन्नता आपण अनुभवतो आहोत, त्या काळामध्ये जे पैसे नसायचे ते पैसे आता आपल्या खिशामध्ये आलेले आहेत. परंतु ही सुद्धा गोष्ट झाली आहे की जितका आपल्या खिशातला पैसा वाढला आहे, तितक्या बाजारामध्ये आपल्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टीसुद्धा वाढलेल्या आहेत. खायचे पदार्थ म्हणाल तर आपल्याला दिवाळी म्हटलं की त्यावेळी लाडू, करंजी किंवा चिवडा हे खायचे पदार्थ हे आकर्षण वाटायचं. आणि लाडू खायचं म्हटलं तर दिवाळीला किंवा कोणाच्या तरी लग्नाला. हे आपलं साधंसुधं गणित होतं. परंतु आता तसं काही राहिलं आहे का? आता बाजारामध्ये एवढे ऑप्शन झालेले आहेत, एवढे पर्याय झालेले आहेत की तुम्ही रोज दिवाळी जरी साजरी केली, रोज तुम्ही आणून लाडू खाल्ले, काही खाल्लं, तरी तुम्हाला परवडू शकतं किंवा तेवढं ते उपलब्ध आहे बाजारामध्ये. आणि तेवढं स्वातंत्र्य या पैशानं आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण हे स्वातंत्र्य अनुभवतो. आपण आपल्या मनावर जास्त त्याला दाबून ठेवण्याचं किंवा त्याला बंधनात ठेवण्याचं काम आपण करत नाही. आपल्या मनाला जे वाटेल ते आपण करतो. आता पूर्वी आपल्या मनोरंजनाचं साधन टी-व्ही म्हणून आपण लहानपणी पाहिलेलं आहे. आता त्या काळचा टी-व्ही आपल्याला आठवतोय. सुरुवातीच्या काळामध्ये ब्लॅक व्हाईट टी-व्ही असायचे आणि नंतर ते त्याला लाल, पिवळी, हिरवी अशी काच लावून ते रंगीत करण्याचा प्रयत्नसुद्धा असायचा. आणि त्याच्या काही वर्षांनी अगदी कलर टी-व्हीसुद्धा गावामध्ये आले होते.
पण आता हा टी व्ही म्हणजे गावातल्या 1-2 घरामध्येच फक्त असायचा आणि त्याला जोडलेला असायचा एक अँटेना, एका काठीचा आणि त्याच्यावरती ॲल्युमिनियमच्या काड्या. याच्यावर चॅनेल फक्त आपल्याला बघायला मिळायचा एकच, आपला डी नॅशनल आणि सह्याद्री मराठी चॅनल. जरी हा एकच टी व्ही असला तरी आपण काही म्हणजे आठवडाभर सारखं ते टी व्हीमध्येच बुडून होतो असंही नाही. आपला शनिवार रविवार फक्त काही कार्यक्रम असायचे की त्यावेळी आपल्याला तो अगदी आनंदानं तो टी व्ही बघावा वाटायचा. आता एकच चॅनल असल्यामुळे कुठलाच पर्याय नव्हता. जे समोर कार्यक्रम होते ते आपल्याला इतके आनंद देणारे होते. मग ते शनिवारचा विक्रम बेताल असेल किंवा संध्याकाळी असणारा चित्रपट असेल, रविवारचं सकाळी रंगोली असेल, दुपारचं छायागीत असेल आणि संध्याकाळी असणारा मराठी चित्रपट असेल. पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये ते महाभारत असेल, रामायण असेल, अगदी सगळी गावातली लोकं लहानापासून मोठ्यापर्यंत येऊन ते बघत होती. त्या काळामध्ये आपण कार्टून म्हणून जंगल बुक पाहिलेलं असेल. त्यावेळचा आनंद हा खरंच आपल्याला आज अजूनही खूप मोठा वाटतो ना. अगदी कुणाच्या तरी घरात जाऊन एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून तो आपल्याला बाहेर काढतोय की काय याची भीती मनात ठेवून तो कार्यक्रम पूर्णपणे पाहत राहणं, अगदी शांतपणे सगळ्या ॲडव्हर्टायजेस पाहणं, हे आपण सगळं अनुभवलेलं आहे. आणि याचं कधी आपल्याला वाईट वाटलंही नाही, कारण तेवढा संयम आपल्या मनामध्ये आपल्या आईवडिलांनी त्या लहानपणानं त्या आजूबाजूच्या परिस्थितीनं पेरलेला होता, घट्ट रोवलेला होता. आता मला जे मांडायचं आहे ते आत्ताच्या काळाबद्दल आहे. आता आपल्यापुढं एवढे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आहे आणि त्या टी व्हीवर एक चॅनेल नव्हे, हजारो चॅनेल आहेत. चॅनेल बदलण्यासाठी आपल्याला उठून टी व्हीजवळ सुद्धा जावं लागत नाही. आता त्या चित्रामध्ये सुद्धा साधी क्वालिटी, HD क्वालिटी अशा पद्धतीचं आलेलं आहे. आता तर इंटरनेटवाले टी व्ही आलेले आहेत. रिमोट आपल्या हातात असतं. आपण ते कार्यक्रम पाहत असतो. खरंच आपलं मन लागतं का त्या कार्यक्रमामध्ये? का असं होतं की 10 मिनिट आपण तो कार्यक्रम पाहतो आणि लगेच रिमोटनं चॅनेल बदलण्याचा प्रयत्न करतो. एक अर्ध्या मिनिटाची ॲडव्हर्टाईज जरी मध्ये आली तरी आपल्याला त्याचा अडथळा वाटतो आणि लगेच आपण तो चॅनेल बदलून दुसरं काही आहे का बघण्याचा प्रयत्न करतो. आणि मग टी व्ही पाहणं हे टी व्ही पाहणं राहत नाही. एक नुसतं सर्चिंग, चॅनल सर्चिंग होत राहतं आणि काही वेळानं आपण आपोआपच कंटाळतो आणि तो टी व्ही, तो रिमोट तसाच ठेवून आपण दुसरं काहीतरी करायच्या नादाला लागतो. आता दुसरं काहीतरी म्हणजे काय, तर हातामध्ये आलेला आहे आपल्या मोबाईल. आता हे मोबाईल इतकं असलं साधन आहे की जसा अल्लाउद्दीनचा दिवा. कारण पूर्वीच्या काळामध्ये किंवा अगदी सुरुवातीला आपण ह्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगवेगळं साधन वापरलेलं आहे. आपण फोटो काढलेले आहेत त्यावेळी वेगळा कॅमेरामन असायचा. आपण रेडिओ ऐकलेला आहे, तो रेडिओ वेगळा असायचा. आपल्याला चित्रपटाची गाणी पाहायची असतील, ऐकायची असतील तर टेप रेकॉर्डर असायचा. एखादा व्हिडिओ पाहायचा असेल तर टी व्ही असायचा. पुस्तकं वाचायची असतील तर पुस्तकं सेपरेट असायची. कॅलेंडर बघायचं असेल तर कॅलेंडर सेपरेट असायचं. घड्याळ बघायचं असेल तर मनगटावर घड्याळ असायचं. फोन करायचा असेल तर साधा लँडलाईन फोन असायचा. पण आता हा दिवा असा झालेला आहे की ह्या सगळ्या साधनांना त्यानं खाऊन टाकलेलं आहे आणि एका छोट्याशा डब्यामध्ये, पाकिटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खिशामध्ये बसत आहेत. खरं तर ही खूप आनंदाची आणि सुंदर गोष्ट आहे आपल्यासाठी. पण मला असं वाटतं की हे सगळं आपल्या हातात आल्यामुळं, हे सगळे पर्याय आपल्याला उपलब्ध झाल्यामुळं आपल्यामध्ये जो पूर्वीचा संयम होता, तो संयम अगदी तसाच राहिला आहे का? आपण वाट पाहू शकतोय का आता पहिल्यासारखी कुठल्या गोष्टीची? आपल्याला काही खावंसं वाटलं, अगदी इच्छा झाली रे झाली, की लगेच आपण घरामध्ये ऑर्डर सोडतो की मला आज हे खायचं आहे, मला ते खायचं आहे. आणि घरामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, ते लगेच तयारही होतं. आणि जेवण करताना आता असं होतच नाही की सगळ्या घरासाठी एकच जेवण बनलेलं असेल. याच्या आवडीचं वेगळं, त्याच्या आवडीचं वेगळं, त्याच्या आवडीचं वेगळं, हे असे पदार्थ आता तयार व्हायला लागलेले आहेत. कोणी म्हणेल की ही आपली सुबत्ता आहे आणि हे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आहे. मला मान्य आहे हे स्वातंत्र्य आहे.
पण या स्वातंत्र्याबरोबरच आपण आपल्या मनातली काहीतरी मूलभूत गोष्ट हरवत आहोत, हेही खरं नाही का? आपण जितकं संयमी होतो, आपण जितकं कोणत्या गोष्टीची वाट पाहू शकत होतो, एखाद्या गोष्टीचा नकार पचवू शकत होतो, आपली लहान मुलं तो पचवू शकतात का रे? त्यांना एखादी गोष्ट नाही म्हटल्यानंतर ते लगेच स्वतःला ॲडजस्टमेंट करून पुढच्या कुठल्या कामामध्ये लागू शकतात का? तर आपण मोबाईल आपल्यासाठी घेतलेला आहे. आता घरामध्ये बऱ्याच जणांच्या 3-4 तरी मोबाईल असतील. आपण तरी जास्त मोबाईल पाहत नसेल, तरी आपल्यालाही थोडी सवय झालेलीच आहे त्याची. पण तरी पण आपली लहान मुलं मात्र त्या मोबाईलसाठी किती व्याकुळ होतात, हे आपण कधी अनुभवलंय का? की मोबाईल म्हणजे सर्वस्व किंवा ती गोष्ट जर नसेल, तर मला आता नेमकं काय करायचं? हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतोय का? आणि ते मूल हवालदिल होतंय. अगदी मोबाईल हातातून काढून घेतल्यामुळं अगदी कोणीतरी हृदय काढून घेतल्याप्रमाणे ते हवालदिल होते. असं होतंय का? आपण तरी होत नव्हतो. मग हे आत्ताच असं का? म्हणजे हे येणारी सुबत्ता, येणारी ही श्रीमंती, येणारी संपन्नता, बाजारामध्ये असलेले अनेक विकल्प आणि यामुळं मिळणारं स्वातंत्र्य, हे जरी महत्त्वाचं असलं, तरी मात्र त्याच्यासोबत येणारी जबाबदारी ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता खरं तर आपण गरज आणि हौस याचा विचारच करेना झालो. आपल्याला त्या वस्तूची गरज आहे का त्याच्यातून आपल्याला काहीतरी हौस-मौज आहे किंवा आनंद आहे म्हणून ती गोष्ट आपण विकत घेतोय, याचा आपण कधी विचार करतो का? की पैसा आहे आणि आपल्याला ते परवडू शकतं म्हणून फक्त आपण ते घरामध्ये घेऊन येतो आहे. या वस्तू घेऊन येऊन तुम्ही आपली कामं पूर्ण करणं हे अगदी बरोबर आहे. पण जर त्या गोष्टी विकत घेऊन जर आपण आपल्या मनाचा आनंद, आपल्या मनाचा संयम जर हरवत असेल, तर मात्र ह्या गोष्टीवर विचार आपण करायला नको का?